समाचार अब तक, सत्य का साहस। सकरदरा पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जीवित कारतूस सहित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी 96,000 रुपयांचा माल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेला आरोपी नथू शाहू उत्तर प्रदेशचा राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व कारतुसे जप्त करून त्याची चौकशी सुरू आहे। तर गुन्ह्याबाबत आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक जालिम नथू शाहू नावाचा एक इसम हा दत्तात्रय नगर फायर ब्रिगेड ऑफिसच्या पाठीमागेचा गल्ली आहे, जे लेक गार्डन ते सुंदरी वस्त्याकडे जाते। त्या ठिकाणी तो व्यक्ती एका टू व्हीलरवर आलेला असून तो कुणाला तरी विकण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे, अशी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही डीबीचा स्टाफ सोबत घेऊन सदर घटनास्थळी गेलो असता जालिम नथू शाहू नावाचा व्यक्ती मूळचा रहिवासी लोहदा चित्रकूट म्हणजे उत्तर प्रदेश मधला असून त्याला आम्ही ताब्यात घेतला असता सदर व्यक्तीजवळ एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत राऊंड आम्हाला त्याच्याजवळ मिळून आले। सदर इस्माला आम्ही पोलीस ठाणे सकरदरा इथे घेऊन येऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि सदरचा व्यक्ती हा सध्या आमच्या लॉकअपमध्ये आहे आणि त्याचा अधिकचा तपास आम्ही पुढे करत आहोत। हा सध्या नागपूरमध्ये गेल्या 2 वर्षापासून इथे राहतो आणि तो कुल्फी विकण्याचं काम करतो किंवा सीझन वाईज नुसार तो वेगवेगळे धंदे करतो, म्हणजे हट्टेला चालवणे किंवा फुटाणे विक्री हा व्यवसाय करतो। सध्या तो कुल्फीचा व्यवसाय। ह्याच्या आधी त्याने कट्टी विकल्याची आमच्यापाशी अधिकृत माहिती नाही आणि त्याचाच आम्ही आता तपास करत आहोत।